Hello, dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 14.1 of chart number 14, compound interest from 8th standard mathematics. फेसबुक मध्ये पेज नंबर 90 वर प्रॅक्टिस सेट 14.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत आणि यातला हा फर्स्ट क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा आहे ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता लगेचच समजून घेऊयात क्वेश्चन नंबर 2 कसा सॉल्व्ह करायचा आहे. तो काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये? समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 rupees at a rate of 12% per annum for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? हे पहा, सरळ सरळ आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. फिरवून फिरवून असं काही आपल्याला विचारलेलं नाहीये. क्वेश्चन मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक समीरराव आहेत. समीरराव नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी 3 वर्षांसाठी 12% पर ॲनम या रेटने बँकेकडून 12,500 रुपीज घेतलेले आहेत. मग 3 वर्षाच्या अखेरीस म्हणजे 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर कंपाऊंड इंटरेस्टने त्यांना त्यांचं लोन फेडायचं आहे म्हटल्यावर 3 वर्षांच्या अखेरीस समीर रावांना बँकेला किती पैसे पे करावे लागतील? आलं लक्षात? तो चला क्वेश्चन मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण ऍज इट इज सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात. आता बऱ्याच मुलांना कळत नाही की अरे बापरे, आता हे इतके सगळे नंबर्स आहेत, मग यातलं प्रिन्सिपल कोणतं आहे, त्यानंतर इथे इंटरेस्ट दिलेला आहे का, टाइम पिरियड काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, हे त्यांना कळत नाही आणि मग ते घाबरून जातात की आता कसं करायचं, काय आपण राईट करायचं सोल्युशन मध्ये. तर हे पहा, खूप इझी आहे. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रिन्सिपल म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे एखादी अमाउंट आपण कोणाला तरी देतो किंवा कोणाकडून तरी घेतो, त्याला प्रिन्सिपल असं म्हणायचं. आता इथे पहा, समीर रावांनी बँकेकडून किती पैसे घेतलेले आहेत? 12,500 रुपीज. मग 12,500 रुपीज काय झालं? प्रिन्सिपल झालं. हो की नाही? सो इथे राईट करून घेऊयात. प्रिन्सिपलला लेटर पी ने आपण डिनोट करतो. राईट केलं 12,500 रुपीज. आता नेक्स्ट रेट ऑफ इंटरेस्ट सरळ सरळ इथे दिलेला आहे 12% पर ॲनम. रेट ऑफ 12% पर ॲनम. हो की नाही? पीसीपीए म्हणजे पर सेंट पर ॲनम. सेंट म्हणजे 100. प्रत्येक 100 मागे प्रत्येक वर्षी. हो की नाही? प्रत्येक 100 मागे प्रत्येक वर्षी 12 या रेटने पैसे घेतलेले आहेत असा याचा अर्थ होत असतो. सो रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे इथे? 12% पर ॲनम. आणि सरळ सरळ दिलंय की 3 वर्षांसाठी फॉर 3 इयर्स. लेट्स राईट हिअर नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्सला आपण लेटर एन ने डिनोट करतो, तो 3. आणि सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला तर तुमचा लर्नच आहे. लगेचच फॉर्म्युला राईट करून घ्यायचा. अजिबात कसली वाट पाहायची नाहीये. आणि फॉर्म्युलामध्ये नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्या या सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए आहे का दिलेला आपल्याला? ए म्हणजे काय? येस, ए म्हणजे अमाऊंट. हो की नाही? अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. अमाऊंट काही इथे क्वेश्चन मध्ये दिलेली नाहीये. सो ए ऍज इट इज राईट केला. पी म्हणजे काय आहे? 12,500 रुपीज. राईट केलं. ब्रॅकेट ओपन करायचंय, केलं. त्यानंतर 1 प्लस राईट करायचंय, 1 प्लस आणि पुढे दिलेलं आहे आर अपॉन 100. आर म्हणजे काय आहे? 12. ओके नाही? 12 PCPA. सो आर म्हणजे 12. सो आरच्या जागी राईट केला 12 अपॉन 100 ऍज इट इज. ब्रॅकेट क्लोज. आणि एन म्हणजे काय? नंबर ऑफ इयर्स. किती आहेत? 3. चला राईट करा इथे डोक्यावर. झालं. चला व्हॅल्यूज आता आपल्या सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता सॉल्विंग पार्ट आला आपला. सॉल्व्ह करायला घेऊयात. 12,500 ऍज इट इज आणि या सगळ्या अमाऊंट ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि आता इथे या फ्रॅक्शन कडे कॉन्सन्ट्रेट. इथे काही व्हॅल्यूज आपल्याला रिड्यूस करता येत आहेत का ते पहा. 12 आणि 100 दोन्हीही इव्हन नंबर्स आहेत, बरोबर. सो आपल्याला या व्हॅल्यूज रिड्यूस करता येणार आहेत. 4 3 आर 12 आणि 4 2 आर 8. 10 मधून 8 सेपरेट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिले. मग 2 0 20 झाले. 4 5 आर 20.
ओके, सो 3/25 राईट करून घेऊयात आपण ॲज इट इज 12,500 ब्रॅकेट ओपन 1 ॲज इट इज प्लस द साइन ॲज इट इज 3/25 ब्रॅकेट क्लोज आणि हा 3 येणार डोक्यावर द होल रेस टू 3 असं म्हणतो ना आपण त्याला. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा 1 प्लस 3/25 1चा काही डिनॉमिनेटर आहे का? डिनॉमिनेटर तर नाहीये. मग 1 आहे असं आपण मानतो. मग जेव्हा दोन फ्रॅक्शन्सचं ॲडिशन आपल्याला करायची असते, तेव्हा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावा लागतो. इथे 25 आहे, इथे सुद्धा 25 लागणार. 25 कसा मिळणार मग आपल्याला? 1 ला 25 ने मल्टिप्लाय करून. मग जर डिनॉमिनेटरला 25 ने मल्टिप्लाय केलं, तर न्यूमरेटरला सुद्धा 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. हो ना? मग काय येणार? 25/25 झालं? सेम झाला डिनॉमिनेटर. मग डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर ना इथे 25 येणार डिनॉमिनेटर कॉमन डिनॉमिनेटर आणि वरती काय येणार मग 25 प्लस 3 इथे सुद्धा आपण 25 ने मल्टिप्लाय केलं होतं की नाही. सो 25 प्लस 3 किती होणार 25 26 27 आणि 28 सो 28/25 आलं लक्षात. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करणार 28/25 ब्रॅकेट मध्ये. आलं लक्षात. आता इतकं सगळं डोकं लावण्यापेक्षा जर तुम्ही फक्त इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरीही चालणार आहे. 25 1 जार 25 आणि प्लस हे 3 करायचे झालं 28/25 कोणत्याही पद्धतीने तुम्ही केलं तरीही चालणार आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात. येस द होल रेस टू 3. आता द होल रेस टू 3 याचा काय अर्थ होतो 28/25 हे 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत. चला राईट करून घेऊयात त्याप्रमाणे मग. सो 12,500 इंटू 12,500 आणि या ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. आणि आता पुढे 28/25 3 टाइम्स आपल्याला राईट करायचं आहे. सो 28/25 इंटू 28/25 इंटू 28/25. ओके, आता इथे आपल्याला काही काटपूट करता येते का ते पाहायचंय. म्हणजे व्हॅल्यूज आपल्याला रिड्यूस करता येत आहेत का ते समजून घेऊयात. आता हा नंबर पहा आणि 25 पहा. या दोघांनाही आपल्याला इथे कट करता येणार आहे. डिवाइड करता येणार आहे 25 ने. 25 चा टेबल येतो ना सगळ्यांना. ते पहा इथे हा तुमच्या रेफरन्ससाठी 25 चा टेबल मी ठेवलेला आहे. आता 25 1 जार 25 आणि त्यानंतर ना 125 आहे का 25 च्या टेबलमध्ये तर हो 25 5 जार 125 सो 25 5 are 125 and then 25 zeros are 0, 25 zeros are 0. आता या 500 ला 25 ने पुन्हा डिवाइड करू शकतो आपण. 25 1 are 25, 25 2 are 50 and 25 zeros are 0. इथे झाले आता 20 आणि इथे किती आहे 25. या दोघांना आपण डिवाइड करू शकतो का? तर कम्प्लीट डिवाइड तर नाही होऊ शकत इथे, पण व्हॅल्यूज रिड्यूस होऊ शकतात. हे पहा इथे 25 आहे आणि इथे 20 आहे. सो 5 ने आपण या दोघांनाही पुढे डिवाइड करू शकतो हो की नाही. 5 5 जार 25 आणि 5 4 जार 20. आता इथे खूप खिचडी झालेली आहे हो ना. त्यामुळे आपण काय करूयात हे जे नंबर्स आहेत ना ते खाली राईट करून घेऊया. तर न्यूमरेटर मध्ये काय काय आहे तर हे पहा 4 आहे त्यानंतर ना इंटू 28 इंटू 28 इंटू 28 राईट करून घेऊयात. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 1 इंटू 1 इंटू 5 किती 1 इंटू 1 1 and 1 into 5 5 only. Let's write here. ओके, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे न्यूमरेटर मध्ये जे नंबर्स आहेत त्यांचे. तो चला मल्टिप्लिकेशन करायला घेऊया 28 इंटू 28 किती ते पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना प्रोडक्ट मिळतं 784 आणि पुन्हा आणखी एक 28 आहे ना मग 784 ला 28 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला प्रोडक्ट मिळतं 21,952. त्यानंतर ना इंटू परत आपल्याला 4 करायचं आहे. इंटू 4 87,808. आता हे पहा इथे आपण अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन तर केलंच आहे, पण क्यूब अँड क्यूब रूट या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की किमान 30 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स लर्न करून घ्या. हे पहा इथे कामाला येत आहेत की नाही तुम्हाला. जर तुमचे 30 पर्यंतचे क्यूब्स पार्ट असते तर तुम्हाला हे इतकं सगळं मल्टिप्लिकेशन करायची गरजच लागली नसती हो की नाही. ज्यांचे पार्ट आहेत व्हेरी गुड बिग थम्स अप फॉर देम. पण ज्यांचे पार्ट नाही आहेत त्यांना मी अजूनही सांगेल की तुम्ही प्लीज किमान 30 पर्यंतचे क्यूब्स आणि स्क्वेअर्स पार्ट करून घ्या. त्याने तुमचंच काम सोपं होणार आहे. एक्झाम मध्ये तुमचाच बराच वेळ वाचणार आहे. चला राईट करून घेऊयात मग इथे न्यूमरेटर मध्ये 87,808. ओके आणि डिनॉमिनेटर मध्ये 5. आता पुढे आपल्याला जरी कम्प्लीट डिवाइड करता येत नसलं तरी फायनल आन्सर साठी डिव्हिजन तर करावंच लागणार आहे हो की नाही. चला मग आपण आता
87,808 ला 5 ने डिवाइड करूया. येस, डिव्हिजन कशा प्रकारे करणार आहात हे पहा. इथे मी डिव्हिजन करून घेतलेलं आहे 5 ने 87,808 ला. रिमाइंडर 0 आपण इथे आणलेला आहे. कोशंट मध्ये काय आलेलं आहे 17,561.6. लेट्स राईट हिअर. ओके, आता इथे 0.60 असं राईट केलं तुम्ही तरी चालणार आहे. त्या झिरोची काहीच व्हॅल्यू नसणार आहे. तो हे झाले आपले या क्वेश्चनचे येस फायनल आन्सर म्हणता येईल का याला? हो, कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला इंटरेस्ट तर विचारलेलाच नाहीये. क्वेश्चन मध्ये आपल्याला फायनल अमाऊंटच विचारलेली आहे. हो की नाही? अमाऊंट म्हणजे काय? तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो. हो की नाही? आणि इंटरेस्ट आपण कसा फाइंड आउट करतो? आता ही आपल्याला काय मिळालेली आहे? अमाऊंट मिळालेली आहे. आणि इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण आणखी एक फॉर्म्युला यूज करतो. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आणि त्या थ्रू आपल्याला इंटरेस्ट मिळत असतो. हो की नाही? आता हे जे आपल्याला मिळालेलं आहे ते अमाऊंटच मिळालेली आहे. सो समीर रावांना 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 17,561.60 और 6 इतके रुपीज बँकेला पे करावे लागणार आहेत. आलं का लक्षात? त्यांनी किती घेतले होते बँकेकडून? 12,500 रुपीज. पण 3 वर्षांनंतर 12% पर ॲनम या रेटने समीर रावांना 17,561.60 इतके पैसे पे करावे लागणार आहेत. सो या क्वेश्चनचे फायनल आन्सर पहा अशा प्रकारे राईट करायचं आहे. इथे समीर राव शुड पे ₹17,561.60 टू क्लिअर हिज लोन. ओके, चला आता लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला. टू स्टार्ट अ बिझनेस Chalaka has taken a loan of 8,000 rupees at a rate of 10.5 PCPA. After 2 years, how much compound interest will she have to pay? आता इथे क्वेश्चन सरळ साधा सोपा विचारलेला आहे. त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की शलाकाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. त्यासाठी तिने 8,000 रुपीजचं लोन घेतलेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे त्याचा? 10.5 PCPA. आणि किती वर्षांसाठी घेतलेलं आहे? तर 2 वर्षांसाठी घेतलेलं आहे. मग क्वेश्चन काय विचारलाय? हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे? या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट नव्हता विचारला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला फायनल अमाऊंट विचारली होती. फरक येतो ना लक्षात तुम्हाला? त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित काळजीपूर्वक रीड करायचं आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे की कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलंय? ते व्यवस्थित काळजीपूर्वक रीड करायचं आहे आणि त्यानुसार सोल्युशन राईट करायचंय. नाही तर अर्धवटच करून याल, अजिबात चालणार नाही, मार्क्स कट होतील. चला आता या क्वेश्चन मध्ये काय काय दिलेली आहे इन्फॉर्मेशन ती आपण राईट करून घेऊया. सो प्रिन्सिपल काय आहे? प्रिन्सिपल किती पैसे? लोन कितीचं घेतलेलं आहे? मेन ते किती पैसे आहेत? 8,000 रुपीज. सो 8,000 रुपीज काय झालं? प्रिन्सिपल झालं. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 10.5 PCPA. 10.5. त्याही आधी आपण इथे वर्ष राईट करूयात. किती वर्षांसाठी? तर 2 वर्षांसाठी. नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 10.5 PCPA. आता 10.5 PCPA याला आपल्या फॉर्म्युलामध्ये कसं फिट करायचं हा प्रश्न बऱ्याच मुलांना पडला असेल. पण थांबा, घाबरू नका. 10.5 PCPA ला आपल्याला पुढे काय करता येईल? याला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये आणता येईल का? म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मध्ये आर फॉर्म्युला आपला काय माहिती आहे तुम्हाला? न्यूमरेटर मध्ये आर असतो. मग हे कसं राईट करणार? त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार? याला जरा डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. 10.5. हे पहा, हाफ म्हणजेच काय? 0.5. सो तुम्ही इथे डायरेक्टली 10.5 राईट केलं तरीही चालणार आहे. किंवा आता हे 10.5 हे मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायचं. सो 2 10s are 20. 20 प्लस 1 किती झाले? 21 झाले. सो 21/2 झाले. आता 21 ला 2 ने डिवाइड करा. 2 1s are 2, 2 10s are 20. ओके, आणि आता इथे 21 आहे. आपण तर 2 10s are 20 म्हटलेलं आहे. 21 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. हो की नाही? मग आपल्याला कम्प्लीट डिवाइड करायचंय. मग काय करता येईल आपल्याला? एक डेसिमल पॉईंट इथे घ्यायचा आहे. एक डेसिमल पॉईंट घेतला की 1 वर 10 आपल्याला घेता येणार आहे. जर तुम्हाला असं डिव्हिजन जमत नसेल तर तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथडने केलं तरी पण चालणार आहे. आता हे पहा, 1 वर 10 झाला. सो 2 ने 10 ला डिवाइड करू शकतो की नाही आपण? 2 5s are 10. सो इथे येणार 5. आलं? हे पहा, हे आन्सर मग आता आलेला आहे 10.5 PCPA. 10.5 ला
आपण काय केलेलं आहे, डेसिमल पॉईंटमध्ये चेंज केलेलं आहे. आता फॉर्म्युला आपला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्याचा ॲज इट इज आपण राईट केला. त्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात आता इथे. प्रिन्सिपल 8,001 देन प्लस आर काय आहे आता 10.5 राईट केला डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट क्लोज आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती आहे 2 राईट केले 2. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पण इथे डेसिमल पॉईंट आल्यामुळे पुन्हा गडबड झाली आहे. कसं काय सॉल्व्ह करणार, थोडेसे प्रॉब्लेम्स येतील. मग या डेसिमल पॉईंटला आपल्याला इथून घालवून टाकायचं आहे. कसं काय जाणार बरं डेसिमल पॉईंट इथून? आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये अभ्यासलेला आहे. डेसिमल पॉईंट आपल्याला शिफ्ट करता येतो, हो की नाही? जर हे पहा आता इथे 10.5 आहे, रफ वर्क करतोय आपण आता इथे 10.5 आहे. याला जर डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 ना, मग 1 वर किती झिरोज घ्यायचे 1 झिरो घ्यायचा म्हणजे किती झाले 10 झाले. 10 ने मल्टिप्लाय करा. हा जो डेसिमल पॉईंट आहे तो आपोआप राईट साईडला शिफ्ट होतो. तो 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला डेसिमल पॉईंट इथे नाहीये असं समजायचं आणि मल्टिप्लिकेशन करायचं. सो 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 105 च्या पुढे एक झिरो लागून जातो. सो हे झाले प्रोडक्ट. पण डेसिमल पॉईंटचं काय? मग डेसिमल पॉईंट आपल्याला प्रोडक्टमध्ये फायनल प्रोडक्टमध्ये द्यायचं असतं. सो इथे 1 डिजिट सोडून राईट हँडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग प्रोडक्टमध्ये सुद्धा राईट हँडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार. ओके, सो इथे डेसिमल पॉईंट हे पहा इथला इकडे शिफ्ट झालेला आहे. मग आता इकडे शिफ्ट झाल्यामुळे इथल्या या झिरोची काही व्हॅल्यू आहे का? या झिरोची काहीच व्हॅल्यू नाहीये. म्हणजे आपला हा नंबर काय झालेला आहे 105. आलं लक्षात? सो आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट करण्यासाठी न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करणार आहोत. मग जर न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं तर ऑफकोर्स डिनॉमिनेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करावं लागणार. चला करून घेऊयात आपण. सो हे पहा दोन्हीकडे 10 ने मल्टिप्लाय केलं, डोक्यावर 2 राईट केला आणि आता 8,000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय प्रोडक्ट येते आपलं 105 राईट करूयात. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे 100 इंटू 10 किती होणार 1000 ब्रॅकेट क्लोज डोक्यावरती 2. डोक्यावरती 2 म्हणजे द होल रेस टू 2. ओके, आता इथल्या या व्हॅल्यूज रिड्यूस करू शकतो का? तर हो, का नाही करू शकणार? इकडे न्यूमरेटर मध्ये युनिट प्लेसवर 5 आहे आणि इथे युनिट प्लेसवर 0 आहे. सो 5 ने नक्कीच आपण डिवाइड करू शकतो. सो 5 2 जार 10, 5 1 जार 5. त्यानंतर 5 2 जार 10, 5 0 जार 0, 5 0 जार 0. ओके, आता पुढे आणखी डिवाइड नाही करू शकत. सो चला पण पुढच्या स्टेप्स राईट करून घेऊयात. ब्रॅकेट ओपन 1 प्लस 21 अपॉन 200 ब्रॅकेट क्लोज आणि द होल रेस टू 2. आता हे पहा इथे 1 आहे प्लस 21 अपॉन 20 करायचं आहे. जेव्हा अशा प्रकारचं ऍडिशन आपल्याला करायचं असतं तेव्हा एक तर आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. 200 इंटू 1 किती झाले 200 आणि प्लस हे 21 करायचं. मग 221 अपॉन 200 झालं. किंवा तुम्हाला व्यवस्थित समजावं त्यासाठी मी आता पुन्हा एकदा सांगते. हे पहा इथे हा 1 आहे की नाही त्याचा काहीच डिनॉमिनेटर नाहीये. म्हणजे ज्याचा काही डिनॉमिनेटर नसतो त्याला 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण म्हणतो. आणि जेव्हा अशा प्रकारच्या 2 फ्रॅक्शन्सचं आपल्याला ऍडिशन करायचं असतं तेव्हा आपण काय करतो डिनॉमिनेटर सेम करून घेत असतो. आता इथे 200 आहे मग इथे 200 येण्यासाठी आपल्याला या डिनॉमिनेटरला 200 ने मल्टिप्लाय करावं लागणार बरोबर. मग जर इथे डिनॉमिनेटरला 200 ने मल्टिप्लाय करतोय म्हटल्यावर न्यूमरेटरला पण 200 ने मल्टिप्लाय करावं लागणार. हे पहा अशा प्रकारे. मग झालं ना इथे खाली 200 आणि इथे वरती सुद्धा 200 बरोबर. सो डिनॉमिनेटर आता इथे दोन्हीकडे 200 झालेला आहे आणि वरती काय आलेलं आहे वरती सुद्धा 200 आलेलं आहे. मग कॉमन डिनॉमिनेटर 200 आणि न्यूमरेटर मध्ये काय झालं मग 200 प्लस 21 किती झाले 221 आणि डिनॉमिनेटर मध्ये 200 आलं लक्षात. सो नेक्स्ट स्टेप मध्ये इथे राईट करूयात 8,000 ब्रॅकेट ओपन 221 अपॉन 200 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. द होल रेस टू 2 म्हणजेच हे जे फ्रॅक्शन आहे ते 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात 8,000 इंटू 221 अपॉन 200 इंटू 221 अपॉन 200. आता हे पहा इथले हे आपण झिरोज कट करू शकतो. सो हे झिरो गेले 2 आणि इथले 2 झिरोज गेले. इथला एक झिरो इथला एक झिरो. 2 ने 8 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2 2 4 जार 8. आता या 4 ने या 20 ला डिवाइड करू शकतो. 4 1 जार 4 आणि 4 5 जार 20. जे आता रिमेनिंग आहे ते व्यवस्थित राईट करून घ्यायचे नेक्स्ट स्टेप मध्ये. 221 इंटू
221 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे शिल्लक 1 इंटू 5 किती 5 ओनली. चला आता 221 इंटू 221 करूयात आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना प्रोडक्ट आपल्याला मिळतं 48,841. राईट करूयात न्यूमरेटर मध्ये 48,841 अपॉन 5. डिनॉमिनेटर मधला 5 राईट केला. आता यांचे डिव्हिजन आपल्याला करावं लागणार. चला डिवाइड करूयात. पहा डिव्हिजन केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की रिमाइंडर 1 येतोय. आपल्याला कम्प्लीट डिवाइड करायचंय. कम्प्लीट डिवाइड करण्यासाठी मग आपण काय केलं, एक इथे डेसिमल पॉइंट घेतला. एक डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर आपण हवे तितका वेळा 0 घेऊ शकतो, तुम्हाला माहित आहे. इथे डेसिमल पॉइंट घेतला त्यामुळे मग इथे आपण एक 0 खाली घेतलेला आहे. आता इथे किती झाले 10 झाले. मग 5 ने पुन्हा आपण 10 ला डिवाइड केलं. 5 2 जार 10 आणि 10 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 इथे रिमाइंडर आपला आलेला आहे. सो कोशंट आपला डेसिमल पॉइंट मध्ये अशा प्रकारे आलेला आहे. काय आलेला आहे कोशंट 9768.2. लेट्स राईट हिअर. ओके 0.2 राईट करा किंवा 20 राईट करा, काही फरक पडत नाही. इथे 0 आला तरी पण त्याची काहीच व्हॅल्यू नसते. जेव्हा डेसिमल पॉइंटच्या आधी असतो ना 0 तेव्हा त्याची व्हॅल्यू असते, पण डेसिमल पॉइंटच्या नंतर ना जेव्हा 0 येतो तेव्हा त्याची व्हॅल्यू 0च असते, काही व्हॅल्यू वाढत नाही नंबरची. ओके आता हे आपल्याला काय मिळालेलं आहे, हे आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. क्वेश्चन मध्ये व्यवस्थित रीड करा परत. काय विचारले, अमाऊंट विचारली आहे का नाही. हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. मग इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला खाली अमाऊंटचा फॉर्म्युला लागणार आहे. काय आहे अमाऊंटचा फॉर्म्युला, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. त्याला शॉर्ट मध्ये आपण राईट करतो ए इज इक्वल टू पी प्लस आय. ए ची व्हॅल्यू म्हणजेच अमाऊंट किती आहे 9768.2 इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे ना आपल्याकडे, येस 8000 राईट करूया तिथे. आणि इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इंटरेस्ट आपल्याकडे नाहीये सो त्याचा आय ऍज इट इज राईट करून. आता हे पहा 8000 ला आपण पाठवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला, तेव्हाच आपल्याला इंटरेस्ट मिळेल. सो अमाऊंट ऍज इट इज राईट केलं. 8000 रुपीज इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला येते वेळी प्लसचं मायनस होणार आहे. मायनस 8000 इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला काय आता रिमेनिंग फक्त आय राईट केला. 9768.2 मधून 8000 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती राहणार, 9000 मधून 8000 सबट्रॅक्ट करा किती 1000 हो की नाही. सो आणि हे पुढचे 768.2 ऍज इट इज. सो 1768.20 काय झालेलं आहे इंटरेस्ट. सो शलाकाला 2 वर्षांनंतर 10.5 PCPA या रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट भरावा लागणार आहे, तर 1768.20. फायनल आन्सर आपण अशा प्रकारे इथे खाली राईट करून घ्यायचं आहे. आफ्टर 2 इयर्स शलाका विल हॅव टू पे 1768.20 रुपीज ॲज कंपाऊंड इंटरेस्ट. तो अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 14.1 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये.